जय सद्गुरू मैत्रिणींनो, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आपण 21 मोदक किंवा 11 मोदक आपण एकाच टाइममध्ये करून घेणार आहोत, ते पण 5 मिनिटांमध्ये। तर चला पाहू कसे। तर मी अशा पद्धतीने कळ्या पाडून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे तितके तुम्ही कळ्या पाडून घेऊ शकता, हवे तितके तुम्हाला मोदक तुम्ही करू शकता, ते पण फक्त 5 मिनिटांमध्ये। आणि हे बाकूर वगैरे मी भरून याला फक्त 5 मिनिटांमध्ये मी भरपूर असे मोदक करून घेणार आहे। तर चला आपण पाहूया कसे मोदक केलेत। मी इतके सारे मोदक केलेत आणि कळ्या पण पाहू शकता, इतक्या सुबक अशा उठाळून दिसत आहेत। तुम्हाला हवे तितके मोठे तुम्ही मोदक करून घेऊ शकता। मी अशा पद्धतीने मोदक करून घेतलेले आहेत, ते पण फक्त एकाच बारीमध्ये एवढे सगळे मोदक एकाच टायमात। तर मी अशा पद्धतीने पिठाची एक मोठी चपाती बनवणार आहे। तुम्ही ही चपाती अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता, किंवा तुम्हाला किचन ओट्यावर बनवायची असेल तर अशी मोठी अशी चपाती बनवायची आहे। तर तुम्ही 21 साठी किचन ओट्यावरती पूर्ण अशी चपाती लाटून घ्यायची आहे, जाडाशी। आणि अशा पद्धतीने ग्लासने किंवा एखाद्या छोट्याशा डब्याने वाटीने असे तुम्हाला जेवढे हवेत मोदक मोठे छोटे त्या आकारात तुम्ही असे त्याला पुऱ्या पाडून घेणार आहात। आणि अशा पद्धतीने याचे कडचं पूर्ण पीठ पूर्ण चपात्याशी काढून घ्यायची आहे। आणि ह्याच्या मधोमध सगळं सारण आपल्याला हवं तेवढं भरायचं आहे, तुम्हाला किती हवं तेवढं। आणि अशा पद्धतीने मी याचे मोदकचे कळ्या पाडून घेणार आहे। तुम्हाला हव्या तेवढ्या कळ्या तुम्ही पाडून घेऊ शकता, 21 11। तर भरपूर अशी सुंदर अशा कळ्या पडत आहेत, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने एकदम इतका उत्तम आकार येतो याला, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने याला कळ्या पडलेल्या आहेत आणि एकदम उठाळून अशा दिसत आहेत आणि इतकं सुंदर मोदक